नॅशनल जनरल सेक्रेटरी माननीय सुनीलजी बन्सल हांगा आयिल्ले आसा आणि माचेर काय घेतल्या सगळ्यांनी टाळ्याच्या गडगडाटान तांचे स्वागत करचे। भारतीय जनता पार्टी ही 1951 जनसंघ जाल्लो तातूंतल्यान निर्मीत जाली आणि खंय तरी 1984च्या इलेक्शनाक 1984च्या इलेक्शनाक 2 खासदार घेऊन ह्या पार्टीन वाटचाल केली आणि आज सक्षमपणे गेली 2014च्यान सेंटराक आणि 2012च्यान कंटिन्युअसली गोंयांत भारतीय जनता पक्षाचे लोकांच्या समर्थनान राज्य आसा। एक सगळ्यांत जगातली व्हडली पार्टी जाचे 13 कोटी मेंबर्स आसा। 13 कोटीची ही एक प्रचंड अशी एक फॅमिली जावन आसा। त्या सगळ्या पार्टीचे आम्ही सदस्य आसा। आम्ही सगळे कार्यकर्ते काम करता म्हणून आज पक्ष ह्या पावण्यार पावला। हांव परत एकदा सगळ्यांचे स्वागत करता। आमचे दोनही जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष उत्तर गोंय आणि दक्षिण गोंयचे आमचे शंकर चोडणकर बाब आणि संजना वेळीपाय यांच्याकडे विनंती करता की ताणी येऊन माचेर बसका घेवची। परत एकदा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याकडे विनंती करता समीर जाता जाल्यार मातशे वयर सगळ्यांक बसका घेवपाची पयली फूल जालें। परत एकदा लास्ट विनंती सगळ्यांनी जाता जाल्यार 1 इंच पुढे येवचो। काय नाव टेबल हांव आयच्या कार्यकर्ता संमेलनात चालू करता। 2 सप्टेंबर 2024 आमचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हाणें पयले फॉर्म भरून पयलो मिस्ड कॉल दिवन पक्षाचो ह्या पायड्याचो सदस्य जालो आणि ताज्या नंतर 3 तारखेक आमचे मुख्यमंत्री हांगा गोंयांत सदस्य जाले। ताज्या नंतर आमी 1 सप्टेंबराक जी मोहीम चालू केल्ली थोडीशी चवथीक लागून आमचे गणेश चतुर्थीक लागून थोडोसो आमी विसाव घेतलो आणि परत एकदा जोमान काम करून 30 ऑक्टोबर पर्यंत आमी प्रायमरी मेंबरशीप चलयली। 4 लाखाचे आमचे कडेन टार्गेट आशिल्ले। कोणी सांगपाक शकता आमी कितले मेंबर गोंयांत गेले ते? 4,33,554 प्रायमरी मेंबर्स आमच्या गोंयांत आमच्या अध्यक्षाच्या लिडरशिपी खाला आमचे संपूर्ण टीम जी नरेंद्रभाई सावयकर सर्वानंद भगत आणि जी मोहीम चालयल्ली ताका लागून आमी 4 लाखाचे टार्गेटूय आमी पास करून 33,000 आमी एक्स्ट्रा मेंबर केले। ताज्या नंतर एक्टिव्ह मेंबरशिपान आमचे 3,234 एक्टिव्ह मेंबर जाले आणि ताज्या नंतर बूथ लेवलचे आमचे संघटन म्हणजे बूथ अध्यक्षाचे गठन जे झाले तातून उत्तर गोंयांत 863 आणि दक्षिण गोंयांत 606 862 बूथ आमी गठीत केले। तांचे अध्यक्ष आमी निर्वाचित केले। 4, 5, 6, 7 जानेवारी ह्या तारखेर आमी 36 मंडळाचे आमी अध्यक्ष करपाक पावले आणि आयज ताज्या नंतर 11 जानेवारी आमी दोन्ही जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष बाब दयानंद कारबोटकर आणि प्रभाकर गांवकर हांची बिनविरोध निवडणूकूय जाली। आयज आमी एक अत्यंत म्हत्वाच्या पांयड्यार पावले। आयचो दीस हो एक ऐतिहासीक दीस आसा। आयज आमचो भारतीय जनता पक्षाचो गोंय राज्याचो नवो प्रदेशाध्यक्षाची निवडणूक जावपाची आसा। निवडणूक अधिकारी म्हणून माननीय बन्सलजी हांगा आयिल्ले आसा। पूण ताज्या पयलीं हांव सगळे मानेस्ताचे हांव स्वागत करता आणि सगळ्या कडेन
मागता की ताणी उबे रावन वंदे मातरम हे आमचे राष्ट्रीय गीत म्हणचे. जय वंदे मातरम गुजरात स्वरा मलय कबीरा सश्यामला मातरम वंदे मातरम वंदोसा कुलपितयामिनी कुलकुसुमिता सुमधुरशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. भारत माता की पुढे वर्तना आमचे आताचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार बाब सदानंद शेठ तणावले आणि 12 जानेवारी 2020 गोंय राज्याची सुत्रां हातांत घेतली. म्हाका दिसता 2020 हे कोणूच विसरपाक शकना. मार्च 21 तारखेच्यान जो लॉकडावन चालू जाल्लो एक अत्यंत कठीण काळ आशिल्लो, सगळ्यांक लागून आशिल्लो. तातूंत लॉकडावन कितें कोविड कांयच खबर नाशिल्लें आनी कोविडानी दिसता पयले फेरयेक कांयच प्रॉब्लम गोंयांत जालो ना. दुसरे फेरयेक मातशे थोडेशे राष्ट्रभर आनी जगभर थैमान जाले. पूण त्या कठीण परिस्थितींतल्यान पक्षाक आमचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आमचे स्टेट लिडरशीप सदानंद शेठ ताणावडे आणि आमचे डॉक्टर प्रमोद सावंत हांणी सक्षमपणे सगळे नागरिकांक त्या कठीण काळांतल्यान भायर काडले. आमच्या अध्यक्षान 5 इलेक्शनां केली, म्हणजे 2021चे झेडपी इलेक्शन जातून आमकां प्रचंड अशें यश आमकां लागलें. ताज्या नंतर 2021 म्युनिसिपालिटीची इलेक्शनां जाली. 2022 गोंय राज्याचे इलेक्शनां जाले. 22 आमदार निवडून हाडपाचे लक्ष आशिल्ले आमचे 20 आमदार आयले. आमचे पंचायत इलेक्शन 2022 जाली आणि 2024चे आमचे लोकसभेचे इलेक्शन जाले. सगळे कार्यकर्त्यांक बरोबर घेऊन आमचो पक्ष फुडें काडपाचें काम आमचे प्रदेशाध्यक्षान केल्लें आसा. ताका लागून तांचे सगळ्यांचे वतीन हांव अभिनंदन करता. परत एकदा ताळयो मारून ताचें अभिनंदन करचें. हांव आमचे प्रदेशाध्यक्षा कडेन मागता की तांणी हांगा येवन स्वागतपर तशेंच प्रास्ताविकाचें भाशण करचें. भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशच्या आजच्या संघटन पर्वाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे आमचे स्टेट अध्यक्षाच्या निवडणुकीक हांगा जी डिक्लेअर जावपाची आसा त्या कार्यक्रमाक व्यासपीठाचेर उपस्थित आमचे गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत मुद्दम दिल्लीच्यान हांगा आयल्यात. आमच्या ह्या निवडणुकीचे रिटर्निंग ऑफिसर ऑल इंडिया भारतीय जनता पार्टीचे नॅशनल जनरल सेक्रेटरी सुनील बन्सलजी, आमचे सगळ्यांचेच मार्गदर्शक उत्तर गोंयचे खासदार आणि केंद्रातले मंत्री श्रीपाद हो नायक, व्यासपीठाचेर उपस्थित आमचे पार्टीचे जनरल सेक्रेटरी दामू नायक, नरेंद्र सावयकर, सर्वानंद भगत, आमचे आमदार आणि आदले मंत्री दिगंबर बाब कामत, मोहीन बाब गुदिनो, सुभाष फळदेसाय, आदले अध्यक्ष राज्यसभेचे आदले खासदार विनय बाब तेंडुलकर, अलेक्स बाब सिगेर, पडण्यात बशिल्ले आमचे संजू देसाय, गोविंद पर्वतकर, आमचे आमदार संगलबाब आवणकर, मिनिस्टर बाबूश मनसरात, आमचे राजेश बाब फळदेसाय, प्रवीण बाब आल्लेकर, अनंत प्रेमेंद्र शेठ, आमचे रोहन बाब कवटे, दिव्या राणे, दाजी साळकर, सुवर्णा तेंडुलकर, आमचे आडपयकर बाब, पडण्यात बशिल्ले आमचे दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष दयानंद कारवडकर, प्रभाकर गावकर, पार्टीचे आदले आमचे सगळे आमदार, पार्टीचे पदाधिकारी, नवनिर्वाचित दोन्ही जिल्ह्यातले जे मंडळाचे नवीन अध्यक्ष निवडून आले ते सगळे अध्यक्ष, पार्टीचे सगळे पदाधिकारी, पत्रकार आणि मोठ्या संख्येन गोंय भरल्यान हांगा आयिल्ले हो कार्यक्रम जो आसा नवीन अध्यक्षाची निवड पळोवपाक आयिल्ले, आशीर्वाद दिवपाक आयिल्ले सगळ्या गोंय भरल्या कार्यकर्त्या भावांनी भयणांनो,
सगळ्यात पयलीं हांव तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता, कारण तुम्ही खूप मोठ्या संख्येन आज हांगा उपस्थित आसात आणि खास करून वयर बशिल्ले आमचे सुनील बन्सलजी आणि सगळेच मानेस्त ह्या सगळ्यांचे आजच्या ह्या नवीन अध्यक्षाच्या निवडणूक जी जाहीर जावपाची आसा ह्या कार्यक्रमाक उपस्थित सगळ्या मान्यवरांचे हांव हार्दिक स्वागत करता. म्हाका याद जाता जशें आतां सिद्धार्थ बाब कुंकळकर हांगा उलयताले की 5 वर्सां पयलीं 2020 ह्या साला भितर हांवें अध्यक्षाची सुत्रां आमचे विनय बाब तेंडुलकर यांच्या हातींतल्यान हांवें घेतिल्लीं आनी म्हाका याद जाता की कारण आमी 5 वर्सांत सगळी प्रगती जाली अशी न्ही, पण भारतीय जनता पार्टी येदी व्हडली जावपा फाटल्यान भरपूर कश्ट आसात, केंद्रांतल्या नेत्यांचे डेफिनेटली आसात. पण आमी गोंयचो जर विचार केलो जाल्यार ज्या वेळाचेर 1980 जनसंघ जातकच मागीर ज्या वेळार भारतीय जनता पार्टी जाली त्या वेळापासून आतापर्यंत जे जे अध्यक्ष ह्या पार्टीक लाभले त्यांचे योगदान हे डेफिनेटली आसा. त्याच्या भितर सुरवातीक काशीनाथ बाब परब हे आमचे मदीं नात, दादा आल्लेकर आसत, आमचे श्रीपाद भाऊ हे आज आमचे बरोबर आसात, डॉक्टर सुरेश आमोणकर हे 2 वेळा पार्टीचे अध्यक्ष झाले, लक्ष्मीकांत पार्सेकर आसत, राजन आल्लेकर आसत, विनय बाब तेंडुलकर आसत. या सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचे काम जे आसा ते फुडें फुडें व्हरत गेले. अशा वेळाचेर की ज्या वेळार कांयच नाशिल्लें, म्हणजे केंद्राक आमची सत्ताय नाशिल्ली, गोंयांत आमचो आमदारूय नाशिल्लो, अशा वेळापासून एक ध्येय घेवन पार्टीचें काम तांच्यांनी फुडें व्हेलें. आनी म्हाका याद जाता की ज्या वेळाचेर भारतीय जनता पार्टीक RSSन कांय प्रमुख नेते जे दिले, भाऊचें नांव आसा भितर, तेजे वर लक्ष्मीकांत पार्सेकर आसत, राजन आल्लेकर, मनोहरभाई पर्रीकर, आमचो सगळ्यांचो आदर्श नेता सतीश बाब दौंड हे संघटन मध्ये आज आमचे बरोबर हांगा बशिल्ले आमचे गोविंद बाब परवलकर आसले, सुभाष बाब साळकर आसले, या सगळ्याच लोकांनी दत्ता बाब खोलकार हे सदोदीत प्रेसा फुडें येना, पण पार्टीचें काम फुडें व्हरपाक लागून सदोदीत ह्या लोकांनी भरपूर प्रयत्न केल्ले आसा. आनी म्हणून ज्यांची कसलीच अपेक्षा हांव खूब बऱ्याच जाणांक बऱ्याच वेळाचेर म्हणटा की भारतीय जनता पार्टीन आमकां सगळें दिलें. आमी बुथाच्या कार्यकर्त्या पासून हांव पार्टीचो प्रदेश अध्यक्ष जालो, मंडळ, डिस्ट्रिक्ट, स्टेट आनी प्रदेश अध्यक्ष. विनय बाब तेंडुलकराच्या अंडर म्हाका ती 2 वेळाचेर जनरल सेक्रेटरी म्हणून काम करपाक मेळ्ळें. राजन आल्लेकर आसत, श्रीपाद भाऊ नायक आसत, लक्ष्मीकांत पार्सेकर आसत, हांच्या बरोबर म्हाका स्टेट सेक्रेटरी म्हणून काम करपाचे लाभ मेळ्ळो आनी ताचो बरोचसो फायदो जो आसा तो म्हाका स्टेट प्रेसिडेंट जाल्या नंतर मेळ्ळो. आनी त्यामुळे म्हाका एक बरें दिसलें, कारण हे सगळें करता आसतना ह्या गोंया भरल्यान जें काम फुडें व्हेलें करता आसतना आमी कितें तरी पोजिशन भोगलें. आमी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष पर्यंत पावले, हांव आमदार जालो, सरपंच जालो, पंच जालो, खासदार जालो. पण तुमच्या पैकी बरेचसे असे कार्यकर्ते आसात की ज्या कार्यकर्त्यांनी कसलेच पोजिशन मागूना, ज्यांच्यांनी केन्नाच भारतीय जनता पार्टी कडेन म्युनिसिपालिटीची तिकेट मागूना, ग्रामपंचायत मागूना, जिल्हा पंचायत मागूना, खासदारकीची मागूना आनी आमदारकीची तिकेट मागूना. पण ह्या सगळ्यांक दिसतालें की म्हजो पक्ष सत्तेर येवपाक जाय, भारतीय जनता पार्टी सत्तेर येवपाक जाय, हो कार्यकर्तो प्रत्येकाक दिसतालो. कारण आमी सगळी पोजिशनां जी आसतात ह्या पोजिशनाक बाजी येता, अध्यक्ष माजी जावपाक शकता, प्रत्येक मंत्री माजी जावपाक शकता, पार्टीचो प्रत्येक पदाधिकारी माजी जावपाक शकता, पण कार्यकर्तो आयुश्यात केन्नाच माजी जावपाक शकना. आनी त्यामुळे ह्या कार्यकर्त्याच्या बळाचेर आज ह्या येद्या व्हडल्या बारीक जे झाड रोविल्लें त्या झाडाचो वटवृक्ष जाल्लो आसा, खूब व्हडलें जाल्लें आसा. आनी सगळ्यांक म्हाका कोणी तरी एक प्रश्न विचारलो की संपूर्ण 5 वर्साच्या कालावधीत तुजें सगळ्यांत बरें कितें काय म्हणून हांवें ताका एक सांगलें की ह्या 5 वर्साच्या कालावधी भितर आमी खूब गोश्टी शिकले. हांवें ज्या वेळाचेर प्रदेश अध्यक्ष जातकच जशें सिद्धार्थाक सांगलें, आमी जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीक वयताले आनी ही जिल्हा पंचायती निवडणूक अंतीम टप्प्याचेर आशिल्ली आनी 19 मार्च 2020 ह्या वेळाचेर घोशणा जाली की निवडणूक फुडें वतली. कारण ह्या देशा भितर कोवीड सुरू जालें आनी 25-22 मार्चाक ह्या देशा भितर लॉकडावन जातलें. आनी त्यामुळे हे सगळें जातकच आमी सगळे जालें की आमी तें प्रिपेरेशन केलें, पण आमी निवडणुकीक वचूंक शकना. पण ज्या तरेन कार्यकर्त्यांनी ह्या कोविडाच्या वेळाचेर ज्या वेळाचेर लॉकडावन जालें अशा वेळाचेर सगळ्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्दतीन आपापल्या भागा भितर काम करपाक सुरवात केलें. भारतीय जनता पार्टी केंद्रान आमकां सगळे कार्यक्रम दीत रावले आनी एक वेळ असो आसलो की एखादी वर्च्युअल मिटींग करप म्हणजे कितें हें आमकां टेन्शन येतालें. पण आमी सगळे जाण आज परिचित आसात. म्हाका खूब बरें दिसता की म्हजो बुथाचो कार्यकर्तो सुद्दां वर्च्युअल मिटींग व्यवस्थितपणे करपाक शकता, ही आमची जमेची बाजू आसा. आनी त्यामुळे हे सगळे करता आसतना आमी जिल्हा पंचायतीच्यो निवडणुका जिखल्यो पयल्या वेळाचेर, कारण आमकां सगळ्यांक चॅलेंज आशिल्ली. मनोहर भाई आमचे बरोबर नासलो. 19 नंतर पयली आमी बाय इलेक्शन जालें, त्या नंतर पयल्या निवडणुकीक जे आमी गेले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंताच्या नेतृत्वाचेर
आम्ही जिल्हा पंचायतीच्या निवडणुकी केल्या. या गोंयांत पहिल्या वेळाचेर उत्तर गोंयांत 25 19 जाग्याचेर आमी निवडून आयले. दक्षिण गोंयाचेर 25 16 जाग्याचेर निवडून आले. पहिल्या वेळाचेर दोनूय जिल्ह्या भितर भारतीय जनता पार्टीचो झेंडो जिल्हा पंचायतीक गावपाक शकले. हो आमचो अचिव्हमेंट आशिल्लो. हो अचिव्हमेंट तुमचो सगळ्या बुथाच्या कार्यकर्त्यांचो आशिल्लो. त्याच्या नंतर आम्ही पहिले म्युन्सिपालिटीची निवडणूक झाली, म्युन्सिपालिटी आम्ही जिंकले. त्याच्या नंतर आम्ही पहिले बाय इलेक्शन झाले, बाय इलेक्शन जिंकले. आणि सगळ्यात महत्वाची निवडणूक आशिल्ली असेंब्ली इलेक्शन. आणि ह्या असेंब्ली इलेक्शनाच्या वेळाचेर सगळ्यांक दिसतालें भारतीय जनता पार्टी फुडें आनी कांय करपाक शकना, सोंपली पार्टी. देशा भितर वेगळें वातावरण निर्माण जालें. पत्रकार वेगवेगळे सर्वे भारतीय जनता पार्टीच्या विरोधी. पण आमकां पूर्णपणे खात्री आशिल्ली तुमच्या आधाराचेर. आम्ही सदांच सांगता की भारतीय जनता पार्टी 22 येतले म्हणून. बरेच जण आसताले, मुख्यमंत्री म्हणटाले 22. पण आमकां ज्या वेळाचेर आमी मतदारसंघाचे दौरे केले, ज्या वेळाचेर आमच्या लक्षात आयलें की असेंब्ली निवडणुकीक आमकां 33% मतदान जाता आणि लोकसभा निवडणुकीक आमकां 52% मतदान जाता. हे 33 लोक आमचे त्या बुथार आसात काय ना हे पळोवपाकच आमकां लक्षात आयलें की ते लोक आसात. आणि म्हणून आम्ही ठरवलं की भारतीय जनता पार्टी ह्या गोंया भितर असेंब्लीची निवडणूक 100% जिंकतली हो ठाम विश्वास आम्ही व्यक्त केलो. त्यातून बरेच गोष्टी जाले. त्याच्या भितर खूप गोष्टी जाल्या. आमकां दिसलें की आम्ही पळयलें की हाच्या भितर आज हाका बशिल्ले बऱ्याच जाणांक दिसता की भारतीय जनता पार्टी नवीन लोकांक घेतले. जोपर्यंत आम्ही नवीन लोक घेनात, कारण देशभरा भितर जोपर्यंत नवीन लोक येनात तोपर्यंत पार्टी वाडना. आणि त्यामुळे एखादें सरकार घट्ट जावपाक जाय आसत जाल्यार त्या सरकाराक आमदारांची ताकद लागता. आणि त्या वेळाचेर आमचे कडेन 10 आमदार आयले, त्यानंतर 8 आमदार आयले. पण हांव त्या सगळ्या आमदारांचे अभिनंदन करता, तांकां धन्यवाद दिता की तांच्यांनी भारतीय जनता पार्टीची आयडियोलॉजी स्विकारली. आणि ही आयडियोलॉजी स्विकारता आसतना तांच्यांनी ठरयलें की भारतीय जनता पार्टीन जर आमी आसात जाल्यार भारतीय जनता पार्टीच्या रस्त्याचेर आमकां चलपाक जाय. आमी चलता ती वाट लावचे ना. हाच्या भितर आमी कांय अपयशी जाले. कांय मतदारसंघा भितर आमचे प्रमुख जे नेते आशिल्ले तांकां आमी कन्विन्स करपाक कमी सायड पडले. आणि म्हणून हांवें बऱ्याचदा सांगलें जे कमी पडले आसत तेची जबाबदारी म्हजी आसा अध्यक्ष म्हणून. तर आमी तांकां कन्विन्स करून पार्टी बरोबर दवरपाक शकले ना, ही आमची कमीपणां आसा. पण ह्या सगळ्या हातूंत जर आमी विचार केलो, आमी लोकसभा निवडणुकीक गेले, आमी विधानसभा निवडणूक बऱ्या हातूंनी जिंकले. तेजे नंतर कांय नवीन आमदार भारतीय जनता पार्टीन आयले. पार्टीचे वेगवेगळे कार्यक्रम तांच्यांनी फुडें व्हेले. आणि हे सगळे व्हरता आसतना हांवें एक लक्षांत दवरलें की हांवें पत्रकारांक सांगलें की सगळ्यांत वैशिश्ट जर म्हज्या कितें आसत जाल्यार म्हाका दिसता आमी जे 5 वर्सां तुमी सगळ्यांनी आपापल्या बुथाचेर, आपापल्या ग्रामपंचायतीन, आपापल्या मतदारसंघा भितर काम केलें. आणि तुमच्या भितरलो एक कार्यकर्तो तुम्ही जागृत दवरलो, ते सगळ्यांत महत्वाचें. आणि केन्ना दिसून आयलें ज्या वेळाचेर पार्टीन ठरयलें की एखाद्या मंडळाच्या अध्यक्षाक जर अध्यक्ष करपाक जाय आसत जाल्यार तेची वर्सां 45 आसूं जाय. आमची साहजीक आमी सदतीत पळयताले की एखाद्या मतदारसंघा भितर उपाध्यक्ष आसत, एखादो जनरल सेक्रेटरी आसत जाल्यार ताका आमी अपग्रेड करताले. आमी भरपूर प्रयत्न केले. कारण गोंय आमचें अशें धाकटें राज्य आसा. गोंयांत एक मतदारसंघ म्हणजे एक मंडळ, गोंया भायर एक मतदारसंघ 8-9 अशे मंडळ आसतात. पण पार्टीन ज्या वेळाचेर डिसिजन घेतलें की सगळ्यांक एक कायदो, तेव्हा आमी ठरयलें कशें वतलें काय म्हणून. पण हांव खरोखरच भारतीय जनता पार्टींतल्या सगळ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांक धन्यवाद दिता. कारण आमी जी गोष्ट पाकिस्तानात सांगली ती गोष्ट आमी तुम्ही सगळ्यांनी एक्सेप्ट केली. आणि त्यामुळे एक्सेप्ट करतकच प्रत्येक मतदार म्हणजे आमी 40तल्या 36 मतदारसंघांनी आमचो मंडळ अध्यक्ष बिनविरोध निवडून हाडपाक शकले, ही आमची जमेची बाजू आसा. आणि आज जर आमी पळयलें तर दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष ताका वयोमर्यादा 60 जाते. कारण पार्टी भितर काम करता आसतना प्रत्येकाक अपेक्षा आसता की म्हाका तें पोजिशन मेळपाक जाय. पण सगळ्यांत सर्वात श्रेष्ठ कोण आसत जेणे अपेक्षा बाळगली. कारण आज हांव पळयता की आमचे स्टेटीचे अध्यक्ष जावपाची वेळ आयली, आमच्या डिस्ट्रिक्टाची आयली, डिस्ट्रिक्टाची नांवां आयली. खंयच्याच कार्यकर्त्यान म्हजें नांव घाल म्हूण सांगूना. पार्टीन डिसायड केलें की ह्या मनशाचें नांव घालूं जाय. पण नांव फुडें आयलें पण ताका घडूना. पण त्या मनशाचें वायट घडूना. व्हडल्या हातून तेंच्यांनी डिस्ट्रिक्टाचें एक्सेप्ट केलें, आज स्टेटीचें सगळ्यांनी एक्सेप्ट केल्लें आसा. आणि आज म्हाका सांगपाक बरें दिसता की भारतीय जनता पार्टीचो लेवल आज जर खंय पावलो आसत जाल्यार पयल्या वेळाचेर गोंया भितर भारतीय जनता पार्टीचो मंडळ अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचो जिल्हा अध्यक्ष आज पहिल्या पानाचेर येवपाक लागिल्लो आसा. ही आमची गरज आसा. आज तुम्ही खंयसर मिडिया जर पळयली, केबल आसत, तेचे TV चॅनल आसत जाल्यार प्रत्येक जाग्याचेर भारतीय जनता पार्टीच्या मंडळ अध्यक्षाचो फोटो येता. आमी गोंया भितर 4,25,000 मेंबर केले. गोंया भितर आमी जशे बद्दल सांगले सिद्धार्थान 1,735 बूथ आसात.
या 1725 बुथांतले 1575 बुथांच्यो समिती आम्ही पूर्ण केल्ले आसा आणि हे सगळ्या करतकच 36 मंडळां आम्ही पूर्ण केली आणि हातूंतल्यान म्हणजे आज आमी पळयतात पयलीं पळयताले एखादो जिल्हा पंचायतीचो जर निवडून आयलो आसत हांव समजता की ताचो फोटो पयल्या पानार घेवं जाय एखाद्या पंचायतीची ज्या वेळार ते निवडणूक जाता त्याचो फोटो पयल्या पानाचेर येतालो पण पॉलिटिकल पार्टी आमी राजकीय आसा आणि म्हणून भारतीय जनता पार्टी आज खूप पयल्या लेवलार पाविल्ली आसा आणि त्यामुळे आमची सगळ्यांची जबाबदारी आसा आमी सगळे कार्यकर्ते जे आसात कारण प्रत्येकाक दिशिल्लें आसा की ही सगळी पोजिशनां आसात कोण काडपाक शकना ही जागृतता प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात जाल्ली आसा आणि म्हणून ही आमची जमेची बाजू आसा आणि म्हणून आमकां सगळ्या जाणांक एक चॅलेंज आसा 2027 ही निवडणूक आणि त्यामुळे आमचे सगळे नवनिर्वाचित मंडळाचे अध्यक्ष आज पार्टी परत यंग जाल्ली आसा युवा जाल्ली आसा भारतीय जनता पार्टीचे 45 वर्साचे युवा आज पार्टीच्या मंडळाचे अध्यक्ष झाले असतात येणाऱ्या 20 वर्षात ते पुढे वयतले कारण भारतीय जनता पार्टीन सदांच ठरयलें की वेगवेगळे कारण ना जाल्यार आमी काँग्रेस जावपाक शकतात कारण काँग्रेसी भितर युवा ना कारण तांच्यानी जे जाणटे आहात तेच पार्टी चलयतात पण भारतीय जनता पार्टी भितर नवीन नवीन लोक येतात नवीन नवीन युवा येतात आणि ताका लागून एक दिसता की आमी पळयतात की सबंद देशभर पळयात एखाद्या खंयच्या राज्या भितर जर भारतीय जनता पार्टी एखादी निवडणूक हारली आसत जाल्यार फुडल्या निवडणुकेक भारतीय जनता पार्टी त्याच मतदार त्याच स्टेटी भितर परत एकदा सत्तेर येता कारण कितें कारण भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो आणि काँग्रेसचे जर आमी पळयलें एक निवडणूक जर हारली आसत जाल्यार ती पार्टी परत त्या स्टेटी भितर जिखून येवपाक शकना कारण त्यांची राजकारण निवडून येयल्ल्या आमदाराच्या आधाराचेर चलता भारतीय जनता पार्टी तुमच्या सारख्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आधाराचेर चलता हो आमचो फरक आसा आणि म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आसा 2027 ही निवडणूक आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आमी पळयतात की ज्या तरेन ते काम करतात लोकांक मेळटात पांय जमनीर दवरल्या म्हणजे 2012 निवडून येतकच आमदार म्हणून जसे प्रमोद सावंत आशिल्ले आज तशेंच आसा आणि ही जमेची बाजू आसा तेंच्यांनी तकलेक चलोवन घेवना की हांव आज मुख्यमंत्री आसा ज्या तरेन ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्या देशाक लागून काम करतात आमकां सगळ्यांक लागून काम करतात तेंचें एक धैर्य आसा की भारत देश ही जगातली नंबर 1 ताकद जावपाक जाय भारत देश हो 2047 वर्ल्डान नंबर 1 जावपाक जाय हे जर करतले आसत नरेंद्र मोदी एकटे करपाक शकचे ना आमकां सगळ्यांक काम करचें पडटलें आणि हे जर आमकां काम करचें पडटलें आसत जाल्यार आमी सगळ्यांनी आपापल्या भागा भितर करूं जाय आपापल्या प्रत्येक मतदारसंघातल्या मंडळ अध्यक्षांनी चिंतन करपाची गरज आसा ह्या निवडणुकीक एखाद्या बुथाचेर कमी जर आमचे प्रायमरी मेंबर जाले आसत जाल्यार ती वाडोवपाची गरज आसा एखाद्या मतदारसंघा भितर जर आमचो बूथ अध्यक्षाची निवडणूक जावन आसत जाल्यार ती करून घेवपाची गरज आसा नवीन भारतीय जनता पार्टी भितर लोकांक हाडपाची गरज आसा आमी भरपूर प्रयत्न केले वेगवेगळ्या पार्टी भितर वेगवेगळ्या प्रोफेशनलांक पार्टी भितर हाडले कारण प्रत्येकाची एक वेगळी हे आसा वेगळेपण आसा आणि त्या वेगळेपणाचो आमी फायदो करून घेवंक जाय पार्टी भितर नवीन मनीस आयलो म्हणजे म्हजी किंमत कमी जाता अशें केन्ना जायना भारतीय जनता पार्टी ही सामान्यांतलो सामान्य कार्यकर्तो कोणी हांगा पावपाक शकता म्हणजे आमी जे अध्यक्ष जावन गेले तेंची फॅमिली बॅकग्रावंड कोण तरी पॉलिटिकल आसा अशें ना पण ह्या भितरलो तुमच्या पैकी म्हणजे आज जो मंडळ अध्यक्ष आसा फुडल्या 10 वर्सां भितर तोय प्रदेशाचो अध्यक्ष जावपाक शकता आणि त्यामुळे आमची सगळ्यांची जबाबदारी 2027 ही निवडणूक आमकां जिखपाक जाय तेचे 50% काम आमी आज पूर्ण केल्लें आसा तेचे भितर बूथ आसत म्हाका खूब बरें दिसता हांव बऱ्याच भागा भितर ज्या बुथाच्या निवडणुकीक गेलो संघटन पर्वाचे आमचे ज्यो 4 टप्पो आसात आनी जशें सांगलें आमच्या सिद्धार्थान संघटनांतलें पयलें काम आशिल्लें प्रायमरी मेंबरशीप तें आमी एचीव केलें 4,25,000 दुसरें आशिल्लें बुथाच्यो निवडणुका घेवप आमी सक्सेसफूल जाले निवडणुका घेवपाक बुथाचे आमी तेच्या नंतर तिसरो टप्पो आशिल्लो मंडळाचे अध्यक्ष करप ते आमी करपाक शकले तेच्या नंतर जिल्हा अध्यक्ष ते आमी करपाक शकले आनी आज शेवटचो टप्पो आसा स्टेट प्रेसिडेंट डिक्लेअर करपाचो आणि त्यामुळे आमी सुरळीतपणे देशा भितर आमचें तिसरें राज्य आसा की ज्या राज्यान सगळ्यांत पयलीं आपल्या स्टेट प्रेसिडेंटाची निवड केली आमचें तिसरें राज्य लक्षद्वीप आसत आसाम आनी आज गोवा आणि त्यामुळे आमी सगळ्यांचे कार्यकारण हे सगळ्यांनी जर सहकार्य केलें नासत जाल्यार ही गोष्ट केन्ना शक्य जायना आणि त्यामुळे आमी सगळ्यांनी मिळून भारतीय जनता पार्टी वयर व्हरपाचें काम केल्लें आसा आणि त्यामुळे आमची सगळ्यांची जबाबदारी 27 ही निवडणूक दोळ्या समोर दवरुया आणि हे दवरता आसतना गेल्या सावथ गोवा भितर आमी मातशें चुकले मातशें कमी पडली मतां आमी निवडणूक जिखूंक शकना म्हाका एका पत्रकारान सांगलें कित्याक काय म्हणा ती जबाबदारी म्हजी भारतीय जनता पार्टी जिखत जाल्यार ती सगळ्या कार्यकर्त्यांची आणि ज्या वेळार भारतीय जनता पार्टी जर खंय फेल ठरली आसत जाल्यार प्रदेश अध्यक्ष म्हणून म्हजी जबाबदारी हांवें स्विकारली आणि त्यामुळे आमी सगळ्यांनी हे काम फुडें व्हरुया आणि त्यामुळे हे करता आसतना 27 दोळ्या समोर दवरुया
आणि भारतीय जनता पार्टी परत एकदा खूप मोठी उभारी देऊया. 27च्या निवडणुकी भितर 27 जसे मुख्यमंत्र्यांनी दिसतात ते आम्ही पूर्ण करता करून सगळे प्रयत्न करूया. हांव हांगा बशिल्ल्या सगळ्या आमदारांचे हांव खास करून बाबूश मंचाराक म्हाका आमी प्रायमरी मेंबरशीप करताले की फुडें वचत आसली आनी त्यामुळे बाबूशाक म्हणलें तुजी फुडें वचना जाल्यार बाकीची उरतली म्हणून. बाबूशान जो जोड धरलो आनी आमी सगळ्यांक टार्गेट दिलें. लोकसभेक जितली मतां पडल्या तितले केले म्हणजे तुजें टार्गेट पूर्ण. 23,000 17,000 प्रायमरी मेंबर केले. हांव सत्तरीन केले तातूंत वचना. सत्तरीन केले आसत, बिचोले तालुक्यान केले आसत, सगळ्या आमदारांनी केले. पण सगळ्यांनी प्रयत्न केले. ताणें सांगलें की आपण जर ह्या पार्टीन आसत जाल्यार ह्या पार्टीची आयडियोलॉजी आपल्याक फॉलो करपाक जाय. हें सगळ्यांत म्हत्वाचें आसा. आनी त्यामुळे हे सगळें करता आसतना म्हाका खूबदां बऱ्याचदा पार्टीच्या कारण सतीश दोड हांगा संघटन मंत्री गेल्या नंतर कारण संघटन मंत्री ज्या वेळाचेर आसता त्या वेळार कोणाचें वायटपण जर घेवं जाय आसत जाल्यार तो घेता. पण एखाद्या स्टेटीन जर संघटन मंत्री नासत जाल्यार बऱ्याच वेळाची ती मास्टराची भुमिकाय म्हाका करची पडल्या. त्यामुळे कोणाक जर हांवें चुकून जर केन्ना तापयलें म्हाका याद जाता की बोरकाराचें चलयेचें लग्न आशिल्लें आनी ताका कितें तरी हांवें तापयलो. ताका वायट दिसलें. इट इज नॉट फॉर मी. म्हाका दिसतालें की त्या पार्टीची एक शिस्त आसा ही शिस्त सगळ्यांनी पाळची. पार्टीचे कार्यक्रम जे आसा ते करचे. आनी त्यामुळे हांव सगळ्या कार्यकर्त्यांचे बुथा वयल्या सगळ्या कार्यकर्त्यांक हांव सल्यूट करता की विदावट बुथाचो कार्यकर्तो आमी फुडें वचूं शकना. आनी म्हणून दाबोली सारकिल्ल्या मतदारसंघात नवीन मुदेंत हांव गेल्लो थंय आनी त्या वेळाचेर हांवें पळयलो संदीप सूद प्रोफेशनल आर्किटेक्ट बरो बिझनेसमॅन हो मंडळाचो अध्यक्ष आशिल्लो. ताणें सांगलें सर आपल्याक बुथाचो अध्यक्ष जावपाक जाय. मंडळाचो अध्यक्ष बुथाचो अध्यक्ष जालो. कारण ही सगळी कारण हांवें बऱ्याच स्टेटी भितर आमी जेन्ना वयतात हांवें सगळ्यांक सांगता की आमी जरी जशी व्हडली पोजिशनां घेतली जाल्यार आमी बेजिकली डायरेक्टर आमी बेजिकली डायरेक्शन दिता. पण खरें काम खरी मतां जी हाडपाचें काम आसा तो बुथाचो अध्यक्ष करता. आनी हांव ठामपणान सांगता ह्या वेळाचेर जशे बुथाचे अध्यक्ष हांवें पळयले मुख्यमंत्र्याच्या ऑफिसान एक वयर आशिल्लो लेफ्टनंट कमांडर आज बुथाचो अध्यक्ष जाला. बरेचशे प्रोफेशनल म्हणजे आज एक वेगळी आयडेंटिटी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यां भितर जाल्ली आसा. ही आमची जमेची बाजू आसा. म्हणून हांव सगळ्या कार्यकर्त्यांक जेणे जेणे आपापल्या पद्दतीन हे सगळे निवडणुका जिखले, पार्टीचे कार्यक्रम फुडें व्हेले, पार्टीची निवडणूक फुडें व्हेली, ह्या सगळ्यांक हांव नमस्कार करता. म्हजे कडल्यान कितें चूक आसत जाल्यार माफ करात. धन्यवाद. देव बरें. देव बरें करूं सगळ्यांनी. पद येतले वतले म्हणून पक्षान कार्यकर्तो दिला म्हणून जे पद आमकां दिलां ते अविरत रावतले. आनी हांव ह्या क्षणाक अध्यक्षांक एक एश्युरन्स दिता की आमी सगळे कार्यकर्ते जे विकसीत भारत म्हणून आमच्या मुखार माननीय पंतप्रधान मोदीजीन स्वप्न दवरलां त्या स्वप्नाक पुर्तीक व्हरपाक आमी सगळे बद्ध आसा आनी आमी काम करतले काय ना. सगळे चिंता आसतले की गोमंतक मराठा समाजान हे ते व्हडले फंक्शन कित्याक दवरले. पण म्हाका दिसता आमचे पक्षाचे जे जे अध्यक्ष जाला आनी पक्षाचे जी वाटचाल आसा त्या हॉलान सगळी पळयलेली आसा. आनी म्हणून आयचे फंक्शन आयचे नव्या अध्यक्षाचे निवडीचे फंक्शनूय बी आयज आमी हांगा दवरला. थोड्यांक त्रास जातलो पूण म्हाका दिसता सगळे कार्यकर्ते उमेदीन आसा आनी कळ सोंसतले. हांव ह्या क्षणाक एक 3 विनंती करता की खुबशे जाण आयज नवे बूथ अध्यक्ष जाल्या, नवे मंडळ अध्यक्ष जाल्या. सरळ ॲप नमो ॲप कोणा कडेन ना जाल्यार तांणी ह्या हॉलाच्या भायर वचच्या पयलीं डावनलोड करचें. खंयचें ॲप? सरळ आनी नमो ॲप. तशेंच फाल्यां 19 जानेवारी मन की बात आसा. माननीय पंतप्रधानांचो एक कार्यक्रम प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक भारतीय नागरिका कडेन टचार रावपाक. तो फाल्यां 11 वरांचेर आसा. प्रत्येकान बुथाचेर हो आयकुचो आनी सरळ ॲपार प्रत्येकाचे त्या बुथाचे फोटो अपलोड करचे. कृपा करून प्रत्येक बुथार जावन फाल्यां आमचे नवे अध्यक्ष जेन्ना पदभार स्विकारतले तेन्ना हो फाल्यांचो मन की बात प्रोग्राम आमी पयलोच प्रोग्राम आसा नवे अध्यक्षाचो तो प्रचंड अशा संख्येन आमी एक रिकॉर्ड तयार करया परत एकदा अशी सगळ्या कडेन विनंती करता. सुनीलजी बन्सल आमचे संघाचे स्वयंसेवक तशेंच एबीवीपीचे कार्यकर्ते पूर्ण वेळ प्रचारकय आशिल्ले. राजस्थान युनिव्हर्सिटीचे जनरल सेक्रेटरी म्हणून 1988 त्यांना पदभार घेतलो. ताज्या नंतर पक्षाचे अविरत काम करून नॅशनल कन्व्हेनर फॉर यूथ अगेन्स्ट करप्शन जो मुवमेंट एक क्रुशियल मुवमेंट आमच्या 2014 सरकार हाडपाक आशिल्लो ताजें ताणें नेतृत्व केलें. ताज्या नंतर 2014 जाल्ले यूपी इलेक्शन, 2017 स्टेट इलेक्शन आनी परचे इलेक्शनाक
ताणी युपीचो संपूर्ण पदभार स्वीकारून एक बरे निर्णायक रिझल्ट भारतीय जनता पक्षाक दिले. आमचे नॅशनल जनरल सेक्रेटरी म्हणून ते 2022 कार्य करता. हांव बन्सलजी कडेन मागतां की ताणें जे रिटर्निंग ऑफिसर म्हणून तांचे आयज जबाबदारी आशिल्ली ती जबाबदारी तांणी आयज इलेक्शनाचे जे निर्णय आसतलो तो आमच्या मुखार तांणी दवरचो आणि नवनिर्वाचित अध्यक्षाची निवड ही ऑफिशियल रित्या घोषित करची.